सर, माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय. लातूर शहरामध्ये नवोदयची घटना घडली. आपण SP साहेबांशी अर्धा तास चर्चा केलात, पण सुरुवातीपासूनच SP असेल, इथलं जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी असतील, घटना एक आहे आणि ती घटनेला दुसरं रूप देण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे. आई वडिलांचं असं म्हणणं आहे की मुख्यतः ज्या केंद्राची संस्था आहे जवाहर नवोदय विद्यालय, ती नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकारी अध्यक्ष असताना त्यांना कुटुंबाचं म्हणणं आहे की जिल्हाधिकारी याच्यामध्ये आरोपी असले पाहिजेत, तशी त्यांनी तक्रार दिली आहे आणि त्यांना या तपासापासून दूर ठेवण्यासाठी आपण काय सूचना करणार आहात का? नाही, दूर ठेवण्याचा विषय नाही. मला तरी काही जिल्हाधिकाऱ्यांचा डायरेक्ट त्याचा संबंध येत नाही आहे. पण त्या ठिकाणचे जे काय मॅनेजमेंट नवोदय विद्यालयाचं आहे, तर त्यांच्या 2 लोकांना पकडलेलं आहे आणि ते जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून ते आतमध्येच आहे, त्यांना बेल मिळालेलं नाही आहे. त्यामुळं SPचं म्हणणं हेच आहे की ही केस स्ट्रॉंग करायची असेल तर त्यामध्ये 302 लावणं हे लावता येणार नाही. दुसरी गोष्ट, आता जिल्हाधिकारी आहेत पण आता मॅनेजमेंट त्या ठिकाणी जे आहे, तर अजून त्यांच्यामध्ये कुणी राहिले असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. पण जरी त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं असलं तर आता त्यांना जाऊन भेटणार आहे. फक्त मागणी करून तसा एकदम अशी ॲक्शन होणं थोडं अडचणीचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. मुलीवर अन्याय झालेला आहे आणि ती मातंग समाजाची, दलित समाजाची मुलगी होती, कुठल्याही समाजाची असो, पण तिनं आपलं जीवन, एवढी 12 वर्षाची मुलगी 6वीला शिकणारी, तिनं आपलं जीवन संपवलेलं. ही घटना अत्यंत गंभीर आणि सिरियस आहे आणि मी त्यासाठी नक्की अगोदरी म्हणालो तसं धर्मेंद्र प्रधान यांनाही भेटणार आहे आणि अशा घटना, अशा नवोदय विद्यालय असेल, सेंट्रल स्कूल असेल, त्यामध्ये घडू नयेत यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि मारहाण करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट घडलेली आहे. मारहाणीची बिलकुल आवश्यकता नव्हती आणि त्या मारहाणीमुळंच त्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे, हे सर्व सत्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. आणि या प्रकरणामध्ये SIT नेमलेली आहे. या प्रकरणामध्ये SIT सुद्धा नेमलेली आहे. SITची चौकशी चालू आहे. धीम्या गतीनं तपास करते. SIT फार धीम्या गतीनं तपास करते. ऐका ना सर, एकच माझा दुसरा प्रश्न आहे. साध्या त्या केंद्राची संस्था असताना मी अध्यक्षांचा का उल्लेख केला? केंद्राची संस्था असताना तिथं CCTV का उपलब्ध नाही? CCTV का बंद आहे? तिथं मूलभूत सुविधा देखील केंद्राची संस्था आता तिथे का पुरले असायला पाहिजे. आपण म्हणताय ते तिथं असायला पाहिजे. CCTV जे आहे ते अनेक ठिकाणी आपल्याला कुठल्याही देशामध्ये कुठली घटना घडली तर ताबडतोब चॅनलवरती ती घटना ताबडतोब येते. त्यामुळं CCTV अशा शाळेमध्ये असलीच पाहिजे, नसेल तर ती अत्यंत चुकीची बाब आहे. त्यामुळं CCTV त्या ठिकाणी लावला पाहिजे, यासाठी नक्की मी प्रयत्न करेन.